चळवळी समाजा शाहू फुले आंबेडकरांचे नाव आहे. रोखेल कोण मजला पाठी संविधान ठाम आहे. वा. जाती धर्माच्या जखमांनी छळला माझा देश आहे. जाती धर्माच्या जखमांनी छळला माझा देश आहे. त्या मस्तकांना सुधारणे हेच माझे काम. बाई ही बाई असते. बाई ही बाई असते कुपीत जपून ठेवलेल्या पिढीजात दागिन्यासारखी. बाई ही बाई असते कुपीत जपून ठेवलेल्या पिढीजात दागिन्यासारखी, जिचे अस्तित्व अमाप असते. लेकरांच्या सगळ्या चुका पोटात घालणारं सताड उघडं न्यायालय असते. लेकरांच्या सगळ्या चुका पोटात घालणारं सताड उघडं न्यायालय असते. गोठ्यातल्या गाईच्या वासराची देखील आई असते. आजही जातीय चष्म्यातून पाहिलं जातं. आजही जातीय चष्म्यातून पाहिलं जातं. नावाआधी आजही आडनाव पाहिलं जातं. कर्तृत्वाच्या आकाशालाही कुंपण घातलं जातं. कर्तृत्वाच्या आकाशालाही कुंपण घालायला बघतात. विद्वत्तेच्या तेजाहुनी माणसाचा रंग आधी तपासतात. ठेवला पाहिजे. तथागतांनी सांगितलं होतं, मी सांगतो म्हणून माझ्यावर विश्वास ठेवू नका. ते तुम्हाला पटत असेल तर विश्वास ठेव, आणि माझं जर पटत नसेल तर तुम्हाला मला नाकारण्याचं स्वातंत्र्य आहे. तथागत बुद्ध हे खऱ्या अर्थानं सत्यशोधक होते. सगळ्यांना नमस्कार. मी हेमंत तेलवेकर आणि मी पुन्हा एकदा हेमंत तेलवेकर शो या चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज एक आपण आगळा वेगळा असा कार्यक्रम आपण घेतलेला आहे, आणि आज एक कवी संमेलनाचा एक बहारदार कार्यक्रम आपण घेतलेला आहे. खरं तर हे एक औचित्य साधून आपण कार्यक्रम घेतला, आणि ते आहे निमित्त 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. आणि या कवी संमेलनासाठी माझ्याबरोबर कविता क्षेत्रामध्ये, कवितेच्या क्षेत्रामध्ये मुसाफिरी करणारे, फार नावलौकिक जरी नसलं तरी पण त्यांनी कविता लेखनामध्ये किंवा कविता करण्यामध्ये त्यांनी आपलं इंटरेस्ट त्यांनी जोपासलेला आहे, असे नवोदित, त्याचबरोबर काही दिग्गज मंडळी सुद्धा, खरं तर महाराष्ट्राला सुपरिचित असलेले प्रभावी वक्ते म्हणून ज्यांचं नाव आहे असे प्रकाश नाईक सर, हेही या संमेलनामध्ये सहभागी होत आहेत आणि आपली कविता ते सादर करणार आहे. त्याचबरोबर अजिंक्य कुंभार सर, प्राध्यापक अजिंक्य कुंभार सर देखील या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत, आणि नवोदित कवयित्री प्रणाली काळे या देखील या कवी संमेलनामध्ये सहभागी होत आहेत. तर मी या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो, तुमचं देखील स्वागत करतो. आणि आपण आता हा कवी संमेलनाचा किंवा कवितेचा हा बहारदार कार्यक्रम आपण सुरू करूया. मी नाईक सरांना विनंती करतो की सर, आपण आपल्या काही कविता सादर करून या कार्यक्रमाची सुरुवात करावी. सर्वांना मनपूर्वक जय भीम, जय भारत आणि आपल्या सगळ्यांचं स्वागत. खरं तर हेमंत तेलवेकर शो या चॅनेलच्या माध्यमातून हे एक सुंदर असं कवी संमेलन आयोजित करण्यात आलेलं आहे, आणि या कवी संमेलनामध्ये आम्हाला निमंत्रित करण्यात आलं, त्याबद्दल मी या चॅनेलचे मनपूर्वक आभार मानतो. रसिक श्रोत्यांचे मनपूर्वक स्वागत करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस अर्थात त्यांची जयंती आणि क्रांतिबा महात्मा ज्योतिबा फुले यांच्या दिवी जन्मशताब्दी वर्षाचं औचित्य साधून हे सुंदर असं वैचारिक आशयघन असं कवी संमेलन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे. माझ्यासोबत या कवी संमेलनामध्ये सहभागी होणार आहेत आमचे कवी सन्मित्र प्राध्यापक अजिंक्य कुंभार सर, मी त्यांचं स्वागत करतो. त्याचबरोबर माझी विद्यार्थिनी आणि नव्या पिढीची कवयित्री प्रणाली काळे ही सुद्धा या ठिकाणी सहभागी होते, तिचंही मी मनपूर्वक स्वागत करतो. पुन्हा एकदा या चॅनेलचे संपादक हेमंत तेलवेकर यांचे मनपूर्वक आभार मानतो, आणि प्रत्यक्ष आपण या कवी संमेलनाला प्रारंभ करणार आहोत. खरं तर या कवी संमेलनाचं स्वरूप असं आहे की या कवींच्या सोबत आपण गप्पा मारायच्या, आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुलेंच्या विचारांवरती चिंतन करायचं, एखादी कविता ऐकायची, आणि श्रोत्यांना आपण एक खास काही वैचारिक मेजवानी द्यायची, असं या आजच्या कवी संमेलनाचं स्वरूप आहे. मी आपला अधिकचा वेळ घेत नाही, थेट आपण या कवी संमेलनाला सुरुवात करणार आहोत. परंतु तत्पूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले या दोन महामानवांच्याबद्दल मला काही बोलणं अत्यंत आवश्यक वाटतं, कारण या दोन महामानवांनी या भारताचा इतिहास बदलवून टाकला.
ज्या महात्मा फुलेंना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं गुरु मानलं, त्या महात्मा फुलेंनी या देशातल्या तमाम स्त्रियांचं, शूद्रातिशूद्रांचं, बहुजनांच्या अप्रगतीचं मूळ कारण अज्ञानामध्ये शोधलं आणि हजारो वर्षाची ज्ञानबंदी उठवण्याचं काम केलं. ते महात्मा फुले माता सावित्रीमाईंना सोबत घेतात आणि खऱ्या अर्थानं या देशामध्ये एक मोठं सांस्कृतिक उत्थापन घडवून आणतात. हे खूप ऐतिहासिक अशा पद्धतीचं काम आहे. आणि म्हणूनच बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्यक्ष महात्मा फुलेंना कधीच बघितलं नाही, परंतु त्यांना गुरु मानलं, कारण त्यांच्यामधला एक समान वैचारिक धागा. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल काय बोलावं की या माणसानं तर सगळं जग बदलवून टाकणारं एक तत्त्वज्ञान मांडण्याचं काम केलं. आणि म्हणून सगळ्यांसाठी काम करणारे हे महापुरुष होते. खरं तर औचित्य या दोघांच्या जयंतीचं असलं तरी या दोघांच्या मध्येच तथागत बुद्धापासून ते सत्यशोधक अण्णाभाऊ साठे, कर्मवीर भाऊराव पाटील, संत गाडगेबाबा यांच्यापर्यंतच्या सर्वच महामानवांचा विचार त्यांच्यामध्ये अनुस्यूत आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल एका कवीनं खूप छान लिहिलेलं आहे. त्या 4 ओळी मी इथं ठेवेन आणि मग आपण या काव्य मैफिलीला आणि गप्पांच्या मैफिलीला सुरुवात करूया. त्या कवीनं असं म्हटलेलं आहे की बाबासाहेब एकदा सूर्याला म्हणाले, बाबासाहेब एकदा सूर्याला म्हणाले, तू तिथला सूर्य आहेस आणि मी इथला सूर्य आहे. बाबासाहेब एकदा सूर्याला म्हणाले, तू तिथला सूर्य आहेस आणि मी इथला सूर्य आहे. आपण दोघे मिळून एक करार करूया, तू तिथल्या ताऱ्यांना प्रकाशमान कर, मी इथल्या साऱ्यांना प्रकाशमान करतो, मी इथल्या साऱ्यांना प्रकाशमान करतो. खरं तर फुले शाहू आंबेडकरांचं तत्वज्ञान म्हणजे साऱ्यांना प्रकाशमान करणारं आहे. प्रत्येकाच्या जगण्यातला अंधार जाळणारं तत्वज्ञान आहे. एक प्रकाशाभिमुख होणं, सूर्याभिमुख होणं आणि त्या प्रकाशाच्या दिशेनं निरंतर वाटचाल करणं, हेच आम्हाला आंबेडकरवाद शिकवतो. हे आम्हाला फुले आंबेडकरी प्रेरणा शिकवते आणि या प्रेरणेचं हे कवी संमेलन आहे. मित्रांनो, आपण अजिंक्य कुंभार सरांकडे जाणार आहोत, कारण फुले शाहू आंबेडकरांची चळवळ आज कोणत्या टप्प्यावर आली याच्यावरती आपल्याला थोडंसं बोलायचं आहे आणि रसिक श्रोत्यांपर्यंत सुद्धा आपण हा विचार पोहोचवायचा आहे. तर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीवरती भाष्य करणारे आमचे सन्मित्र अजिंक्य कुंभार यांची ही कविता आपण ऐकूया. नमस्कार. चळवळीवरची कविता. चळवळी समाजा शाहू फुले आंबेडकरांचे नाव आहे, रोखेल कोण मजला पाठी संविधान ठाम आहे. वा. जाती धर्माच्या जखमांनी छळला माझा देश आहे, जाती धर्माच्या जखमांनी छळला माझा देश आहे. त्या मस्तकांना सुधारणे हेच माझे काम आहे, त्या मस्तकांना सुधारणे हेच माझे काम आहे. समतेच्या मशाली हाती न्यायाची हाक आहे, समतेच्या मशाली हाती न्यायाची हाक आहे. अंधार फोडून टाकणारा हा धडाका आमचा आहे. शोषितांच्या डोळ्यातील प्रत्येक अश्रू जिवंत आहे, शोषितांच्या डोळ्यातील प्रत्येक अश्रू जिवंत आहे. क्रांतीच्या जयघोषातून उषक कालदंग आहे की भीतीच्या भिंती कोसळतील उरेल फक्त माणूस येथे, भीतीच्या भिंती कोसळतील उरेल फक्त माणूस येथे. बंधुतेच्या नात्यानी नटला नवा समाज आहे, शिका संघटित व्हा संघर्ष करा हा मंत्र आहे, शिका संघटित व्हा संघर्ष करा हा मंत्र आहे. बाबासाहेबांच्या वाटेवर चालणं हाच आमचा धर्म आहे, हाच आमचा धर्म आहे. धन्यवाद. कुंभार सरांनी खूप छान बहारदार कविता सादर केली. शिका संघटित व्हा संघर्ष करा हे काव्यमयरित्या त्यांनी हा संदेश, बाबासाहेबांचा हा संदेश त्यांनी काव्यमय पद्धतीने त्यांनी मांडलेला आहे. मी प्रणालीकडं माईक सोपवतो आणि मला ऐकायला आवडेल, प्रणाली ही नव्या पिढीची नवी कवयित्री, ती आपल्या कवितेच्या माध्यमातून काय विचार समाजासमोर मांडते ते बघणं मला खूप इंटरेस्टिंग वाटेल. मी या मैफिलीमध्ये थोडंसं एक मुद्दा मी आपल्याला सांगणार आहे की प्रणाली ही नव्या पिढीची कवयित्री असा तुम्ही या ठिकाणी उल्लेख केलात. मला हे एक सुचिन्ह वाटतं आहे की आंबेडकरी चळवळीच्या अनुषंगानं तरुणांच्यावरती एक आरोप केला जातो की तरुण मुलं आंबेडकरी चळवळीमध्ये सक्रिय दिसत नाहीत. एक काळ असा होता की आंबेडकरी चळवळीला खऱ्या अर्थानं ऊर्जा देण्याचं काम इथल्या लेखक, साहित्यिकांनी, कवींनी आणि कलावंतांनी केलेलं होतं. आज प्रणाली
ज्या तरुणाईचं प्रतिनिधित्व करते आणि ती या सगळ्या गोष्टींकडं अत्यंत गांभीर्यानं बघते, हे आंबेडकरी चळवळीच्या दृष्टिकोनातून सुचिन्ह आहे. प्रणाली, आपण थोडंसं बोलतो आहोत. मी आवर्जून माझ्या रसिक श्रोत्यांना सुद्धा सांगेन की बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक व्यक्तीला प्रकाशमान करण्याचं ध्येय ठेवलं होतं. त्यांच्या चळवळीचं अंतिम ध्येयच हे होतं की प्रत्येक व्यक्तीला प्रकाशमान करणं, प्रत्येक माणसाला प्रकाशमान करणं. मुद्दा असा आहे की आज बाबासाहेबांच्या स्वप्नातली स्त्रियांची चळवळ कुठं आहे? आज बाबासाहेबांच्या स्वप्नातली उपेक्षितांची, सर्वहारांची चळवळ कुठं आहे? आणि अशा काळामध्ये बाईचं बाईपण घेऊन, बाईची एक माणूस असण्याची अस्मिता घेऊन, पुरुषी व्यवस्थेला नकार देत आपण एक समतेच्या व्यवस्थेला आकार देण्यासाठी आपण काय करू शकतोय याचं चिंतन होणं गरजेचं आहे. आणि मला वाटतं प्रणाली ही याच अनुषंगानं काही आपलं भाष्य करते, चिंतन करते आपल्या कवितेमधून. मी तिला विनंती करतो की तिनं स्त्रियांच्या चळवळीच्या अनुषंगानं असणाऱ्या किंवा स्त्री प्रश्नाच्या संदर्भाला केंद्रवर्ती ठेवणारी एक कविता या ठिकाणी सादर करावी. बाई ही बाई असते, बाई ही बाई असते कुपीत जपून ठेवलेल्या पिढीजात दागिन्यासारखी. बाई ही बाई असते कुपीत जपून ठेवलेल्या पिढीजात दागिन्यासारखी, जिचे अस्तित्व अमाप असते. लेकरांच्या सगळ्या चुका पोटात घालणारं सताड उघडं न्यायालय असते. लेकरांच्या सगळ्या चुका पोटात घालणारं सताड उघडं न्यायालय असते. गोठ्यातल्या गाईच्या वासराची देखील आई असते, गोठ्यातल्या गाईच्या वासराची देखील आई असते. आणि जिच्या असण्यानं चैतन्य, आणि जिच्या असण्यानं चैतन्य आणि नसण्यानं अगदी घरही सुनं असते. बाई ही बाई असते. हसऱ्या मुलांना पाहून स्वतः खुलणारी, हसऱ्या मुलांना पाहून स्वतः खुलणारी निस्वार्थ कळी असते. पिलांना पंखाखाली घेणाऱ्या पक्षिणीसारखी स्वतःच्या सुखाचं आभाळही मुलांवर पांघरते. बाई ही बाई असते. नवऱ्याच्या अडचणीत पळ काढणारी नाही, नवऱ्याच्या अडचणीत पळ काढणारी नाही, तर त्याची कणखर ढाल असते. बाई ही बाई असते. अगदी परिसासारखी, अगदी परिसासारखी राहील तिथं सोनं करणारी, वेळेला कुटुंबाचा आधार आणि घरातला अंधार जाळणारी पेटती मशाल असते. बाई ही बाई असते. बाई म्हातारपणात त्याची, बाई म्हातारपणात त्याची वाकली तरीही न मोडणारी काठी असते. बाई ही बाई असते. वा, क्या बात आहे, क्या बात आहे. सर. एक सुंदर आणि अर्थवाही प्रतिमा प्रणालीनं या ठिकाणी वापरली की अंधार जाळणारी पेटती मशाल असते. क्षणभर माझे डोळे पाणावले. हा, मशाल असते. खरं तर स्त्रीचं सामर्थ्य हे तिच्या कणखरपणात आहे. असं म्हणतात की स्त्रीचं वेगळेपण, वैशिष्ट्य हे तिच्या मृदू आणि कोमलपणात आहे. पण प्रणालीसारखी आंबेडकरी विचारांनी भारावलेली कवयित्री जेव्हा स्त्रीला पेटती मशाल असं संबोधते, तेव्हा निश्चितपणानं हा बहुजन स्त्रीवादाचा आणि आंबेडकरी विचारांचा एक वेगळा आयाम घेऊन येणारी ही कविता आहे असं मला वाटतं. पण सर, आपण थोडं आपल्या रसिकांसाठी, श्रोत्यांसाठी एका मुद्द्यावर चर्चा करणं अतिशय गरजेचं आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या कायदेमंत्री पदाचा राजीनामा हा हिंदू कोड बिल स्त्रियांच्यासाठी दिला बरोबर, होता. स्त्रियांच्या आणि तो हक्कांसाठी. एका जातीच्या स्त्रीसाठी दिला नव्हता, बरोबर. तर या भारतातल्या तमाम प्रत्येक स्त्रियांसाठी. जातीच्या, धर्माच्या स्त्रीला सन्मान मिळाला पाहिजे आणि तिची शोषणातून मुक्तता झाली पाहिजे. यासाठी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला होता. हा इतिहास आहे. आणि महात्मा फुले आणि सावित्रीमाईंनी जे काम उभं केलं ते सुद्धा प्रत्येक स्त्रीच्या सन्मानासाठी होतं, प्रत्येक स्त्रीच्या शोषण मुक्तीसाठी होतं. आणि स्त्रीला माणूस म्हणून प्रतिष्ठा मिळावी, सन्मान मिळावा, यासाठी हे सगळं होतं. मला वाटतं या कवी संमेलनामध्ये ही कविता सादर होणं म्हणजे हे कवी संमेलन एका वेगळ्या उंचीवरती निश्चितपणे जात आहे. तिच्या या कवितेबरोबर मला एक इंग्लिश एक गाणं आठवलं. म्हणजे ते पॉप्युलर ट्यून आहे आता सध्या. मायकल डुवाईस म्हणून एक गायक आहे, सिंगर आहे, आणि त्याचं ते इंग्लिश गाणं आहे. कधी आपल्याला जर वेळ मिळाला, मग तिच्या कवितेमध्ये एक वाक्य असं होतं की नवऱ्याच्या संकटातून पळ काढणारी ती आहे की नाही, अशी नसते. तर मायकल डुबाईसचं गाणं आहे, सी नेव्हर आस्क्ड फॉर इझी
म्हणजे तिनं सोप्या गोष्टींची कधी तिनं कदर म्हणजे काय म्हणत तिला सोप्या सोप्या गोष्टी तिला हव्या होत्या असं नाहीये. तर अशा पद्धतीची भावना इंग्रजीमध्ये सुद्धा म्हणजे मानवी भावभावना तर काय वैश्विक असतात, वैश्विक असतात, भाषेच्या सगळ्या सीमारेषा ओलांडून जाणाऱ्या असतात. खूपच सुंदर कविता प्रणालीनं सादर केली. आपण यानंतर अजिंक्य सरांना आपण चान्स देऊया. पण मला सर या कवितेला जोडून आणखी थोडंसं बोलायचं बोलायचं आहे आहे. आणि ते महत्वाचं आहे असं मला वाटतं की स्त्री कधी पळ काढणारी नसते. हां. खरंच बरं, जिजाऊंच्यावर एवढी मोठी जबाबदारी आल्यानंतर 100% त्या माऊलीनं पळ नाही काढला बरोबर. तर ती रणांगणात उभी राहिली, कंबर कसून उभी कंबर राहिली, कसून उभी राहिली. आपल्या शोभाला घोडेस्वारी शिकवली, भाला फेक शिकवलं, शस्त्रास्त्राचं प्रशिक्षण दिलं, राज्यकारभाराचे धडे दिले आणि एवढ्या सगळ्या जुलमी शाह्यांच्या विरोधात आपल्या कोवळ्या लेकराला उभं करण्याचं काम माझ्या जिजाऊ माऊलीनं केलं. आणि माझ्या माहितीप्रमाणे स्वतः मासाहेब जिजाबाई यांना घोडस्वारी जमत निश्चित, होती निश्चित. आणि तलवारबाजी सुद्धा जमत होती. म्हणजे त्या लढणाऱ्या होत्या, लढणाऱ्या होत्या, त्या हरणाऱ्या नव्हत्या. हरणाऱ्या. आणि सावित्रीमाईंच्या बद्दल काय बोलावं, त्या माऊलीनं किती मोठा संघर्ष केला. म्हणजे आपल्याला या सगळ्या बहुजनांच्या मातांच्या चरित्रातून हे शिकता येईल की स्त्री कधी पळणारी नसते. अहो आपल्या घरातली आई बघा ना, ती धडपडत असते, सकाळपासून रात्रीपर्यंत कुटुंबाच्या कल्याणासाठी झगडत असते, संघर्ष करत असते. आणि आमच्या तमाम आया ह्या कष्ट करणाऱ्या आहेत, मातीत राबणाऱ्या आहेत. मला आणखीन एका आईचा या ठिकाणी आवर्जून उल्लेख करावा लागेल सर. जरूर जरूर. आणि तो या कवी संमेलनाला अत्यंत प्रस्तुत असा संदर्भ आहे हा. की ज्यावेळी सिद्धार्थ गौतम बुद्धाने बुद्ध होण्या अगोदर परिव्रजा धारण केली, म्हणजे घर सोडलं, ग्रहत्याग केला, हा सगळी दौलत, संपत्ती, धन, प्रतिष्ठा आणि ती सत्तेची खुर्ची राजा म्हणून ती सगळी लाथाडली. आणि तथागत बुद्ध जेव्हा आपल्या प्रिय पत्नीला आणि राहुल नावाच्या आपल्या छोट्या बाळाला सोडून जेव्हा बाहेर गेले, तेव्हा त्या माऊलीवर कोणतं संकट आलं असेल? यशोधरेवर. यशोधरेचं तर सर्वस्व हरवल्याची भावना तिच्या मनामध्ये निर्माण झाली असेल, पण यशोधरा हरली नाही. यशोधरा तिनं राहुलला सांभाळलं आणि तथागतांच्या क्रांतिकारी आंदोलनामध्ये ती सुद्धा सहभागी झाली. सर आज बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं आणि महात्मा फुलेंच्या द्विजन्मशताब्दीच्या निमित्तानं मला एका गोष्टीकडं माझ्या रसिक श्रोत्यांचं लक्ष वेधायचं आहे की आज प्रत्येक समाज मंदिरामध्ये, विहारामध्ये आम्हाला तथागतांची शिल्प दिसतं, मूर्ती दिसते, पण आम्हाला यशोधरेच्या पाऊलखुणा कुठं दिसत नाहीत. खरं तर यशोधरेचाही त्याग खूप मोठा आहे सर. तुम्हाला काय वाटतं? अगदी बरोबर बोलला तुम्ही. कारण अगदी तरुण वयामध्ये सिद्धार्थ गौतम बुद्ध ग्रहत्याग करतात आणि ते जगाच्या कल्याणासाठी बाहेर पडतात. त्यावेळेला त्यांची पत्नी देखील त्यांचा तो मार्ग म्हणजे स्वीकारते नंतरच्या कालावधीमध्ये आणि ती संघामध्ये बुद्धाच्या संघामध्ये काम करते आणि संघाची ती प्रमुख एक काय म्हणू आपण त्या साध्वी कार्य करणारी अशा होतात. खूपच रोमहर्षक अशा पद्धतीची ती गोष्ट. आणि सोबतच सर अर्थातच आपण रमाईला कधीच विसरू शकत नाही. म्हणजे किती बरोबर. एवढं मोठं संघर्ष, आपली 4 लेकरं स्वतःच्या मांडीवरती तडफडून मरतात, पण आपल्या नवऱ्याच्या या क्रांतिकारी मिशनमध्ये त्या माऊलीनं सुद्धा खूप मोठा वाटा उचलला. हा इतिहास आहे, हा इतिहास आहे. आणि मग अशा वेळी आजच्या स्त्रियांनी मला वाटतं या कवितेतून हा संदेश घ्यायला पाहिजे की आज स्त्रियांच्यावर अन्याय अत्याचार होतात, स्त्रियांचं शोषण होतं, त्यावेळेला स्त्रियांनी रणांगण सोडून पळून जातात का? म्हणजे त्यांनी फाईट केली पाहिजे. आणि खरं सांगतो, मी विनंती करतो की आपण फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेतो तर प्रत्येक पुरुषाने स्त्रियांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, त्यांना सन्मान दिला पाहिजे आणि त्यांच्या मुक्तीच्या चळवळीमध्ये 4 पावलं आपण जास्त टाकली पाहिजेत आणि याची सुरुवात घरातून व्हायला पाहिजे. असा संदेश जर आपण या निमित्तानं घेतला तर मला वाटतं ही कविता आणि हे काव्य संमेलन म्हणजे यशस्वी होईल किंवा त्यातून आपल्याला जे सांगायचं आहे ते लोकांच्या पर्यंत जाईल असं मला वाटतं. एक सुंदर कविता प्रणालीने या ठिकाणी सादर केली. खूप धन्यवाद. अजिंक्य कुंभार सरांनी सुद्धा आता मला खूप काय म्हणूया आपण त्याला, मला इंटरेस्ट वाटायला लागला की आता अजिंक्य कुंभार सर आता काय कविता सादर करतायत, कुठल्या विषयाबद्दल बोलतायत. अजिंक्य सर आपण पुन्हा एकदा एक आपली कविता सादर करावी. आता धरून सांगितलं तरी चालेल. नमस्कार. तर बाबासाहेबांचा माणूस ह्या दाटणीवरती एक कविता लिहिलेली आहे की आजही आपल्याकडं पाहताना, म्हणजे समाजामध्ये असेल किंवा बाहेर फिरताना, वावरताना, मित्रामध्ये वावरताना आजही आपल्याकडं वेगळ्या नजरेनं पाहिलं जातं. मग त्याच्या दाटणीवरती एक लिहिलेली बाबासाहेबांचा माणूस. अच्छा. आजही जातीय चष्म्यातून पाहिलं जातं, आजही जातीय चष्म्यातून पाहिलं जातं, नावाआधी आजही आडनाव पाहिलं जातं. कर्तृत्वाच्या आकाशालाही कुंपण घातलं जातं,
कर्तृत्वाच्या आकाशालाही कुंपण घालायला बघतात. विद्वत्तेच्या तेजाहुनी माणसाचा रंग आधी तपासतात. माणुसकीच्या जखमेवरती जातीचं मीठ चोळलं जातं. माणुसकीच्या जखमेवरती जातीचं मीठ चोळलं जातं. प्रगतीच्या गप्पा मारताना मनाचं अंगण जाळलं जातं. पण विसरलात का तो काळ वाट ही रोखली जायची. विसरलात का तो काळ वाट ही रोखली जायची. त्यांच्या शब्दांनी मग क्रांती पेटली होती. त्यांच्या म्हणजे बाबासाहेबांनी त्यांच्या शब्दांनी मग क्रांती पेटली होती. त्यांनी दिला हा संघर्ष, त्यांनी दिली ही वाणी. त्यांनी दिला हा संघर्ष, त्यांनी दिली ही वाणी. गुलामगिरीच्या बेड्यातून मुक्त केली माणसाची लेणी. गुलामगिरीच्या बेड्यातून मुक्त केली माणसाची लेणी. संविधान दिले हातामध्ये हक्काची कवच कुंडले. संविधान दिले हातामध्ये हक्काची कवच कुंडले. त्यांच्या अफाट प्रज्ञेमुळे प्रगतीचे दरवाजे उघडले. न्याय समता बंधुता हा वारसा त्यांनी पेरला. न्याय समता बंधुता हा वारसा त्यांनी पेरला. शून्यातून विश्व निर्माण करण्याचा मार्ग त्यांनी कोरला. ज्यांनी रक्ताचं पाणी करून आपल्याला माणूस बनवलं. ज्यांनी रक्ताचं पाणी करून आपल्याला माणूस बनवलं. त्यांनाच जातीच्या चौकटीत का तुम्ही अडकवलं. ज्यांनी रक्ताचं पाणी करून आपल्याला माणूस बनवलं. त्यांनाच जातीच्या चौकटीत का तुम्ही अडकवलं. जेव्हा डोळ्यावरचा चष्मा म्हणजे जातीयवादाचा चष्मा, जेव्हा डोळ्यावरचा चष्मा आणि मनातील द्वेष विरेल. जेव्हा डोळ्यावरचा चष्मा आणि मनातील द्वेष विरेल तेव्हाच खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचा माणूस उरेल. तेव्हाच खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचा माणूस उरेल. धन्यवाद. खूप छान. म्हणजे बाबासाहेबांचा संघर्ष, बाबासाहेबांनी ज्या कारणासाठी एवढा मोठा संघर्ष केला त्या संघर्षाचं म्हणजे संपूर्ण सार सरांच्या कवितेमधनं व्यक्त झालं. मला एक या कवितेबद्दल बोलावंसं वाटतं की ही प्रचंड आत्मटीका करणारी कविता आहे. कारण ज्या बाबासाहेबांनी आम्हाला डिकास्ट व्हायला सांगितलं, जाती तोडायला सांगितल्या, ॲनिलेशन ऑफ कास्ट, निर्मूलन करा, उद्ध्वस्त करा ही जाती व्यवस्था, संपवून टाका. आणि आम्ही पुन्हा बाबासाहेबांना जर एका जातीच्या चौकटीत अडकवणार असू तर याच्यासारखं दुसरं वाईट गोष्ट कोणती नाही असं मला वाटतं. आणि म्हणून बाबासाहेबांचा विचार हा माणूसपणाच्या अथांग अशा दिशेनं जाणारा हा प्रवास आहे. हे माणुसकीचं गहिरेपण जे आहे ते बाबासाहेबांच्या तत्वज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आणि म्हणून हे कवी संमेलन अशीच मागणी करतंय की आपण जाती तोडल्या पाहिजेत, डिकास्ट व्हायचं, संपवल्या पाहिजेत आणि आपण उरायला पाहिजे फक्त माणूस म्हणून. आमच्या अंतःकरणामध्ये फक्त माणुसकी हवी आहे. आणि अशी एक दिशा देणारी ही सुंदर अशी कविता आहे. खरं तर सर भारतामधलं जात वास्तव हे खूप क्रूर आणि भयानक आहे. आणि एखाद्या महामानवाला त्याच्या जातीतले लोक आपल्या जातीत ओढतात. ते म्हणतात की हा आमचा आहे. आणि दुसरे लोक जे आहेत ते म्हणतात की हा महामानव तुमच्या जातीचा आहे, त्याला तुमच्या जातीत घ्या. म्हणजे हे जे म्हणजे हा कपाळ करंटेपण आहे. सगळे महामानव हे सगळ्या समाजाचे आहेत, सगळ्या जगाचे आहेत. त्यांच्यावर कुणाचाही जातीच्या निकषावर कोणी दावा करू शकत नाही. तर सगळ्या महामानवांच्यावर आपण विचारांच्याच दृष्टीनं दावा केला पाहिजे. आणि हे जर झालं नाही तर हा या महापुरुषांचा पराभव असेल. तर त्यांचा पराभव होऊ द्यायचा नसेल तर आम्हाला जातीविरहितच आम्हाला जगावं लागेल आणि तशी व्यवस्था आकाराला आणण्यासाठी प्रयत्न करावे लागतील असं मला वाटतं. चला परत एकदा आपण आता प्रणालीकडे आपण वळूया. आता प्रणाली तू काय सादर करशील आता? सर आपल्या इकडे आता रंग जात हे बघितलं जातं. मग माझी एक कविता आहे आता जी रंगावरची आहे का? ओके प्रणाली, खरं तर आपल्याकडे सर कास्ट म्हणजे भारतामध्ये कास्ट मॅटर म्हणजे जातीचे प्रश्न गंभीर होते. जगाच्या पाठीवर असा दुसरा कुठलाही देश नाही की जिथं जात नावाची एक विकृत आणि क्रूप व्यवस्था आहे. तिकडं काही वर्णव्यवस्था होती म्हणजे रंगांवर भेद असायची. परंतु आज आपल्याकडं सुद्धा म्हणजे ठराविक जातीचे लोक ठराविक ठेवणीचे असतात आणि त्याच्यावरून त्यांची जात ओळखतात. आणि हे विकृत आहे, ही मानसिकता जी आहे. खरं तर असं काही नसतं. माणूस हा अंतिम आहे आणि माणूस हाच
सर्वश्रेष्ठ आणि सुंदर आहे. गोरागोंडा दिसणारा माणूस सुद्धा बाबूराव बागुलांची ती कविता किती सुंदर आहे सर. हा की वेदाआधी तू होतास, वेदाच्या परमेश्वरा आधी तूच होतास, तूच सूर्याला सूर्य म्हटलंस, सूर्य सूर्य झाला, तूच चंद्राला चंद्र म्हटलंस, चंद्र चंद्र झाला, तूच प्रेषितांचं नामकरण केलंस, तूच देवांचं बारसही घातलंस, हे माणसा तूच आहेस, सर्व काही तुझ्यामुळे सुंदर झाली ही माई. म्हणजे देवांना जन्म घालण्याचं काम सुद्धा माणसानं केलं ना. प्रेषितांचं नामकरण सुद्धा माणूस सर्वश्रेष्ठ आहे हे बाबूराव बागुल सांगतात. पण जगामध्ये आज माणुसकीचा विचार कमी होताना दिसतोय आणि वर्ण, रंग, जात, धर्म, पैसा, आता अलीकडच्या काळामध्ये ही जी ब्राह्मणी आणि भांडवली व्यवस्थेची युती झालेली आहे त्यातून आणखी माणसाला आणखी मारण्याचं काम सुरू आहे. तर अशा भेदावरती आणि अशा एका विषमतेच्या विरोधात एल्गार पुकारणारी कविता जर प्रणाली सादर करते तर आम्ही तिचं स्वागत करतो. आम्ही सगळेच ऐकायला उत्सुक आहोत. नमस्कार. आज ना बोलता बोलता पुन्हा थोडं तेच ऐकलं. आज ना बोलता बोलता पुन्हा थोडं तेच ऐकलं. कोणीतरी म्हणत होतं, बाई हिच्या बहिणीचं बरं, पण हिचं जरा अवघडच नाही. मग मीही जरा ऐकावं म्हणून त्या बोलण्याकडे कान दिला. पुन्हा ऐकायला मिळालं. लग्नाचं वय झालं आता, पण हिचा रंग मात्र जरा जास्तच काळा. काय बोलू मग प्रश्न माझे संपले तिथेच. गप्प झाले जरा आणि मग मंदिरात गेले थेट. तिथे गेल्यावर आवाज आला, आलीस पुन्हा उदास होऊन. मी म्हटलं, काय करू देवा, तू दिलासच असा रंग मला. थोडं हसून पुन्हा आवाज आला, अगं वेडे गोरा तो गोरा त्यात काय मोठं. रंगावर नको जाऊ इथे सुंदर तेच जास्त खोटं. बघ माझी रखुमाई कशी माझ्यासोबत उभी आहे 28 युग. तू तर सावळी वेडे आणि मी तर अगदी काळा लख्ख. सौंदर्याचं पारडं वजनदार असेल तरी सावळ्या रूपात तुझ्या माझ्या रकुमाईचंच प्रतिबिंब दिसेल. खूप जबरदस्त कविता. सर तुम्ही याच्यावरती काय भाष्य कराल? निश्चितपणानं ही कविता अंतर्मुख करायला लावणारी आहे अंतर्मुख. आणि समाजामध्ये एक नवा विचार पेरणारी आहे. काय आहे की आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत पंढरीचा पांडुरंग, बरोबर, आणि तो काळा आहे आणि त्याचे वारकरी हे सगळे काळ्या मातीत राबणारी ही सगळी कष्टकरी, हात रापलेले, चेहरा घामानं भिजलेला, अशी सगळी कष्ट करणारी माणसं. आणि इथं सौंदर्याचं परिमाण नेमकं काय आहे तर जो कष्ट करतो ना, ज्याच्या अंगाला घामाचा वास येतो ना, तो सगळ्यात सुंदर माणूस आहे अशी माझी सौंदर्याची व्याख्या. आणि डॉक्टर श्रीमंत कोकाटे सरांचं सौंदर्याचा खरा रंग कोणता या नावाचं पुस्तक आवर्जून जिज्ञासूनी वाचावं. गुण महत्वाचे आहेत, तुमचं रूप महत्वाचं नाही. आणि भारतामध्ये गोऱ्या रंग म्हणजेच सौंदर्यशास्त्राचा एक मानदंड हे कुणी परिमाण आणलं, हा टूल्स कुणी आणला तर हा सगळा ब्राह्मणी वर्चस्ववादी व्यवस्थेनं आणला. मग माझी आई काळी आहे, ती शेतात राबते, ती सुंदर नाही का? अरे नाही, माझ्या आईसारखी सगळ्यात जगात देखणी स्त्री कुठंच सापडणार नाही, कारण ती कष्ट करते, ती प्रेम देते, ती माणुसकी देते. हा विचार आपण सगळ्यांनी खरं तर घ्यायला पाहिजे. आणि तर 12व्या शतकामध्ये चोखोबानी लिहिलंय ना. चोखोबा काय म्हणाले, ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा, काय भुललासी वरली रंगा. नदी डोंगी परी जल नोहे डोंगा, काय भुललासी वरली. अरे वरच्या रंगाला काय भुलता तुम्ही, अंतःकरण किती शुद्ध आहे, पवित्र आहे, सात्विक आहे ते बघा ना. खरं सौंदर्य हे अंतःकरणात असतं, विचारात असतं आणि आपल्या कर्तृत्वात असतं. पण आज हे जे सगळं काही चाललेलं आहे ते भयानक आहे. सौंदर्याचे मानदंड सुद्धा जर ब्राह्मणी वर्चस्ववादी व्यवस्थेनं प्रभावित होत असतील तर मग हे चुकतंय. आणि मग व्यवस्थेची आणि इथल्या सगळ्याच एकूण याची पुनर्मांडणी आपल्याला सगळ्यांना फुले आंबेडकरी परिप्रेक्षातून करायला पाहिजे, आमच्या महामानवांच्या विचारदृष्टीतून करायला पाहिजे. कर्तृत्वाला आपण मान्यता दिली पाहिजे. आणि अशी कविता या ठिकाणी सादर केली. खूप छान. अजिंक्य सरांनी पण मगाशी चळवळीवरती आणि माणसावरती सर कविता सादर केली. तुम्ही मगापासून कुंभार सरांच्या कवितेवरती भाष्य केलात,
प्रणालीच्या कवितेवरती भाष्य करत मला तुमची एखादी कविता मला ऐकायची. अच्छा अच्छा अच्छा. कृपया ऐकवा आम्हाला. ओके, निश्चित. तर माझी कविता अशी आहे. आत्ता सगळा महाराष्ट्र जो आहे तो एका विशिष्ट अशा प्रकरणानं गाजतोय आणि ते प्रकरण आहे कॅप्टन अशोक खरात नावाच्या एका विकृत प्रकरण. महाराष्ट्राला प्रत्येक माणसाला शर्मेनं मान खाली घालावी की असा माणूस आमच्या महाराष्ट्रामध्ये राहतो. इतकं क्रूर, इतकं विकृत अशा पद्धतीचं वर्तन त्यांनी केलेलं आहे. पण आमच्या सगळ्या संतांनी, क्रांतिकारकांनी अशा या भोंदूंच्या विरोधात तेव्हापासून आघाडी उघडलेली आहे. आम्ही आमचा विवेक शाबूत ठेवला पाहिजे, आम्ही आमचा विवेक जागा ठेवला पाहिजे आणि चिकित्सा करून आम्ही कुठल्याही माणसावरती विश्वास ठेवला पाहिजे. तथागतांनी सांगितलं होतं, मी सांगतो म्हणून माझ्यावर विश्वास ठेवू नका, ते तुम्हाला पटत असेल तर विश्वास ठेव आणि माझं जर पटत नसेल तर तुम्हाला मला नाकारण्याचं स्वातंत्र्य आहे. तथागत बुद्ध हे खऱ्या अर्थानं सत्यशोधक होते. आणि आज महाराष्ट्राचं वास्तव बघितलं आपण. कॅप्टन खरात झाला, मोठमोठ्या राजकीय नेत्यांचे, महिला राजकीय नेत्यांचे लागेबंदे त्याच्याशी रोज एक नवा खुलासा होतोय. आणि हा फुले शाहू आंबेडकरांचा, समाज सुधारकांचा, समाज क्रांतिकारकांचा महाराष्ट्र या प्रतिमेला तडा या माध्यमातून जातोय. तो दुसरा वैद्य नावाचा एक विकृत माणूस, त्याची काही प्रकरणं पुढे येत आहेत. भयानक आहे सगळं. आणि हे सगळे बुवा बापू यांना बळ अलीकडच्या काळात जे मिळतंय, सत्तेचं पण पाठबळ मिळतंय, हे सगळ्यात भयानक आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि महात्मा फुलेंनी याच सगळ्या म्हणजे भोंदू आणि हे जे काही पाखंडी लोक आहेत यांच्या विरोधात आपली विद्रोहाची चळवळ उभी केलेली होती. तुकोबारायांनी केलेली होती, गाडगेबाबांनी केलेली होती, ज्ञानेश्वर, एकनाथ, नामदेवांच्या पासून सगळ्या आमच्या संत परंपरेनं आणि आमच्या फुले शाहू आंबेडकर या विचारसरणीनं यांच्यावरती आघात केलेला होता. कठोर कोरडे चढवलेले होते, हल्ला चढवला होता. आणि म्हणून खरं तर ही कविता सर आजची नाही आहे. ही कविता मी काही वर्षापूर्वी लिहिलेली होती, पण आजही ती तंतोतंत लागू होते. म्हणून मी ती कविता या ठिकाणी माझ्या श्रोत्यांच्या समोर आणि सगळ्या माझ्या तमाम माझ्या बंधू भगिनींच्या समोर ठेवतोय की बदनाम हा शब्द खरेच झालाय बाबा, बदनाम हा शब्द खरेच झालाय बाबा, झाली उघड विकृती बरेच झाले बाबा. बदनाम हा शब्द खरेच झाले बाबा आणि झाली उघड विकृती बरेच झाले बाबा. अर्थ होतो बाप त्याचा तो शब्द एवढा मोठा. बाबा कुणाला म्हणतो आपण? आपल्या बापाला म्हणतो. आणि आम्ही तर बाबासाहेबांना आमचे बाबा म्हणतो, आमचे प्रिय बाबा. बाबा या शब्दाला किती मोठा अर्थ आहे बघा, की अर्थ होतो बाप त्याचा एवढा शब्द तो मोठा, पण हे बदमाश माजले त्यांनी लावला कलंक बाबा. या शब्दालाच त्यांनी कलंक लावला की अर्थ होतो बाप त्याचा तो शब्द एवढा मोठा, हे बदमाश माजले तर त्यांनी लावला कलंक बाबा. हे देव झालेत स्वतः झालेत मुक्तिदाते, हे देव झालेत स्वतः झालेत मुक्तिदाते. वासनेचा बाजार यांनी मठात मांडला बाबा, वासनेचा बाजार यांनी मठात मांडला बाबा. राशीत लोळतात हे माणिक मोती यांच्या, राशीत लोळतात हे माणिक मोती यांच्या, आणि कुस्करतात कळ्या हे आपल्याच हातांनी बाबा, कुस्करतात कळ्या आपल्याच हातांनी बाबा. आणि आता डोळे उघडे ठेवून भानावरती येऊ, डोळे उघडे ठेवून भानावरती येऊ, या बुवा बापूंना आता ठोकून काढू बाबा, या बुवा बापूंना आता ठोकून काढू बाबा. अरे तुकयाने घसा फोडीला गाडणे असले बाबा. बरोबर ना? बरोबर. ऐसे कैसे झाले बोंधू कर्म करुणी, म्हणती साधू अंगा लावून या राख, डोळे झाकून करती बाप. तुका म्हणे आयशा नरा मोजून माराव्या पायजारा. तुकोबारायाने आपल्या शब्दाच्या माध्यमातून एवढे कोरडे या असल्या बदमाश बाबांच्या वरती तेव्हा ओढले. तर तुकयाने घसा फोडीला गाडण्या असले बाबा, आणि जायचे शरण तर आहे ना गाडगे बाबा, जायचे शरण तर आहे ना गाडगे बाबा, आहे ना गाडगे बाबा. छान छान कविता. म्हणजे आताचा जो प्रश्न पडलाय त्याच्यावरती एकदम मार्मिक रित्या तुम्ही ही कविता. सर मी आवर्जून सांगतो, मी त्या शेवटच्या ओळीमध्ये म्हटलंय की जायचे शरण तर आहे ना गाडगे बाबा. अरे या महाराष्ट्रात गाडगे बाबांचा एवढा
माणुसकीवर आधारलेला, समतेवर आधारलेला हा पर्याय असताना या विकृत खरातकडे माणसांनी जावं, त्या विकृत वैद्यकडे माणसांनी जावं, समाजाचं किती अधःपतन व्हावं. म्हणजे गाडगे बाबा कधीही पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाला देवळात गेले नाहीत. ते तिथं गेले, पंढरीची स्वच्छता केली, वाळवंटामध्ये कीर्तन केलं आणि पै पै जमा करून तिथं जागा घेतली आणि त्या ठिकाणी मठ बांधला. म्हणाले इथं रोगी येतात, यात्रेकरू येतात, वारकरी येतात, त्यांच्या राहण्याची व्यवस्था झाली पाहिजे, त्यांच्या जेवण्याची व्यवस्था झाली पाहिजे. आणि तिथं त्यांनी एक ट्रस्टच्या माध्यमातून धर्मशाळा आणि तिथं मठ निर्माण केला. पण त्या मठामध्ये कधी गैरप्रकार झाला नाही. त्या मठाचं जे ट्रस्टचं जे घटना लिहिण्यात आली त्यामध्ये स्पष्टपणे बाबांनी लिहिलं की माझ्या कुटुंबातलं इथं कोणी असता कामा नये. तर गाडगे बाबांचे ड्रायव्हर आजही सारथ्य करणारे 6 वर्ष गाडगे बाबांची गाडी ज्यांनी चालवली आणि बाबांना साऱ्या भारतभर फिरवलं ते भाऊसाहेब गोरे. त्यांची मी 2.5 तासांची मुलाखत व्हिडिओ शूटिंग घेतली आणि ते अजून हयात आहेत. गाडगे बाबांनी कधीच देव धर्म अशा विकृत गोष्टींवरती कधी काही काम केलं. माणुसकी हाच धर्म आणि विज्ञानवाद हे बाबांनी सांभाळलं. शिक्षणासाठी काम करा हे बाबांनी सांगितलं आणि म्हणून भारतभर कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी आपला विवेक शाबूत ठेवून विज्ञानवादी दृष्टिकोन रुजवण्याचं काम गाडगे बाबांनी केलंय. आणि गाडगे बाबा हे फुले शाहू आंबेडकरी विचार परंपरेतली एक महत्त्वाची शृंखला आहे. माझं या कवी संमेलनाच्या माध्यमातून या चॅनेलच्या मंचावरून सगळ्या महाराष्ट्राला विनंती आहे, मी हात जोडून विनंती करतो की फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांच्या बरोबर अण्णाभाऊ साठे, कर्मवीर भाऊराव पाटील, संत गाडगे बाबा, प्रबोधनकार ठाकरे या माणसांना तुम्ही जोडून घेतलं पाहिजे आणि त्यांचे विचार आत्मसात केले पाहिजे. कारण जर आपल्याला विज्ञानवादी म्हणायचं असेल आणि प्रज्ञावंत बनायचं असेल, सुशील चारित्र्य संपन्न आणि नैतिकदृष्ट्या असा संपन्न समाज, प्रज्ञावंत समाज निर्माण करायचा असेल तर आपल्याला गाडगे बाबांना सोबत घ्यावं लागणार आहे. अगदी बरोबर, अगदी बरोबर. कुंभार सर, आता मी तुमच्याकडे माईक सोपवतोय, तुम्ही काय सादर करणार आहात? आपण बघितलं की जातीय व्यवस्था जी काही गाडण्याचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रयत्न केला ती अजूनही आहे तशीच आहे. आणि दिवसेंदिवस ह्या समाजामध्ये ज्यावेळी आपण आता 21व्या शतकाच्या उत्तरार्धाकडे वळतोय, ती जातीय व्यवस्था अजूनही बळकीट होत जाते. धर्मामध्ये भांडणं लावली जातात. तर त्या धर्मावर भाष्य करणारी एक प्रेम कविता मी सादर करतोय की भाळी तुझिया माझ्या नावाचे कुंकू पाहण्यासाठी, भाळी तुझिया माझ्या नावाचे कुंकू पाहण्यासाठी मी अर्ज केला माझी जात बदलण्यासाठी, मी अर्ज केला माझी जात बदलण्यासाठी. प्रेमास नसते बंधन नसते जात धर्म, असं म्हणतात की प्रेमास कोणतीही जात धर्म नसतो. प्रेमात नसते बंधन नसते जात धर्म ही जग मात्र मागते दाखला नाते जोडण्याआधी, जग मात्र मागते दाखला नाते जोडण्याआधी. सत्तेसाठी रंग चोरले, सत्तेसाठी रंग चोरले भामटे इथे दाटले, सत्तेसाठी रंग चोरले भामटे इथे दाटले. उधळण फक्त वाचाळांची डोकी फोडण्यासाठी, उधळण फक्त वाचाळांची डोकी फोडण्यासाठी. तरुणांनो जागे व्हा, तरुणांनो जागे व्हा, जातीला दूर सारुणी. आता तरुणांनी जागं झालं पाहिजे आणि जाती व्यवस्थेला लाताडलं पाहिजे की तरुणांनो जागे व्हा, जातीला दूर सारुणी. मेंदू स्वतः सशक्त करा. दुसऱ्याचं काय ऐकून नका. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवरती आजकाल लय मेसेज येतात. मेंदू स्वतः सशक्त करा संविधान वाचवण्यासाठी. शेवट आहे की काव्यजिंक्य म्हणतो खूप झाला हा संघर्ष, काव्यजिंक्य म्हणतो खूप झाला हा संघर्ष. नव्याने लढू स्वतःशी जगी माणुसकी टिकवण्यासाठी, जगी माणुसकी टिकवण्यासाठी. धन्यवाद. बढिया बढिया. खूप सुंदर, खूप सुंदर. म्हणजे खरं तर बाबासाहेब आंबेडकरांचंच, म्हणजे मगाशी तुम्ही म्हटलात की बाबासाहेबांचा उद्देशच होता की समाज डिकास्ट त्यांना करायचा होता आणि डिकास्ट समाज करण्यासाठी त्यांना असं वाटत होतं की रोटी बेटी व्यवहार अगदी बरोबर होणं गरजेचं आहे आणि तरच त्या जातीपातीच्या भिंती गळून पडतील असं त्यांचं मत होतं. बाबासाहेबांचं असं मत. आणि बाबासाहेबांना अपेक्षित असणारा समाज जर निर्माण करायचा असेल तर आपल्याला हा डिकास समाज आपल्याला डिकास करायला पाहिजे. आणि मला असं वाटतं की प्रेमाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन समाजाचा आहे जो तो अधिक उन्नत होणं पण गरजेचं आहे. आणि नेमका तोच संदेश कुंभार सरांनी आपल्या कवितेमध्ये दिलेला आहे. आपलं काय, आपलं नाही खरं आहे सर की ॲनिलेशन ऑफ कास्टमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आंतरजातीय विवाह हा एक जाती व्यवस्थेचं उच्चाटन करण्यासाठीचा एक मार्ग सांगितला. परंतु आजही
चुकून सुद्धा म्हणजे प्रमाण जरी वाढलं असलं तरी त्या आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना जो त्रास सहन करावा लागतो तो भयानक आहे. संविधानानं स्वातंत्र्य दिलेलं आहे, जोडीदार निवडण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे, पण असं असताना सुद्धा ऑनर किलिंग सारख्या अत्यंत ऑनर किलिंग अमानुष आणि क्रूर घटना या महाराष्ट्रामध्ये घडतायत आणि हे अत्यंत म्हणजे लांछनास्पद आहे. त्यामुळं आपण कायद्याचा योग्य वापर केला पाहिजे आणि माणुसकी टिकवण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. समजा एखादं तरुण जोडपं एकमेकांना त्यांना साथ सोबत करायचे, आयुष्यभर राहायचं आहे, तर त्यांना आपण संरक्षण दिलं पाहिजे. सरकारने पण त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि त्यांच्या सुरक्षेची काळजी घेतली पाहिजे. कारण शेवटी माणसाकडचं जाणारा हा प्रवास आहे, माणुसकीकडं जाणारा हा सगळा प्रवास आहे. अगदी बरोबर आहे. आणि म्हणून हे खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. चला आपण परत एकदा प्रणालीकडे वळूया. प्रणाली, काय सादर करशील तू? सर, हे कवी संमेलन अतिशय सुंदर असं सुंदररित्या चालू होतं आहे. कारण एकापेक्षा एक छान तर अशा तुम्ही सगळेजण एकदम प्रतिभाशक्ती हो, असलेली माणसं आहेत. आणि या सगळ्यांच्या तुमच्या याच्यामध्ये समूहामध्ये माझी जरा थोडी अडचण व्हायला लागली. पण खूप सुंदर कविता या ठिकाणी सादर होत आहेत आणि आपल्या गप्पा पण खूप छान रंगतायत. या ठिकाणी रंगतायत. चला प्रणाली ऐकू. सर, मी आता मुलांच्या विषयावर एक कविता केलेली हां आहे. हां हां ती सादर करणार आहे. तुझ्या डोळ्यांच्या खालचे काळे वर्तुळ, हां. तुझ्या डोळ्यांच्या खालचे काळे वर्तुळ कितीतरी जागत्या रात्रींचे निशाण दाखवते. हां हां तुझ्या डोळ्यांच्या खालचे काळे वर्तुळ कितीतरी जागत्या रात्रींचे निशाण दाखवते आणि तुझ्या हसऱ्या नजरेतही तुझ्या वेदनांची कहाणी चमकते. हां. आणि तुझ्या हसऱ्या नजरेतही तुझ्या वेदनांची कहाणी चमकते. वंशाला दिवा का हवा, वंशाला दिवा का हवा, आता जरा उमगते. वंशाला दिवा का हवा, आता जरा उमगतंय. मला वाटतं तुझं जीवन या जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखालीच दबतंय. मला वाटतं तुझं जीवन या जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखालीच दबतंय. आणि हे वंशाचे दिवे हसत हसत जगत राहतात. आणि हे वंशाचे दिवे हसत हसत जगत राहतात. वाट्याला आलेला सारा संघर्ष एकट्यानेच पेलत राहतात. वाट्याला आलेला सारा संघर्ष एकट्यानेच पेलत राहतात. हरतात बिचारे हजार वेळा परिस्थितीसमोर, हरतात बिचारे हजार वेळा परिस्थितीसमोर, पण थांबत नाहीत कधीच. हरतात बिचारे हजार वेळा परिस्थितीसमोर, पण थांबत नाहीत कधी. आणि कोण म्हणालं त्याचं जीवन अगदी सोपं असतं, आणि कोण म्हणालं त्याचं जीवन अगदी सोपं असतं. हसून जगतो म्हणून तो कायम आनंदी नसतो. अपयशाची पायरी चढता चढता शिकतो बिचारा खोटं हसणं. अपयशाची पायरी चढता चढता शिकतो बिचारा खोटं हसणं. आणि जग जिंकतो जेव्हा, तेव्हा त्याच्या डोळ्यात असतं फक्त अश्रूंचं वाहनं. अश्रूंचे हे ओघळ त्याच्या अपयशाची धूळ धुवून नेतात. अश्रूंचे हे ओघळ त्याच्या अपयशाची धूळ धुवून नेतात. सोबतीला असलेल्या प्रत्येकाचे कायम ऋणी होतात. आता मात्र हरलेल्या सगळ्या रात्री विसरून, आता मात्र हरलेल्या सगळ्या रात्री विसरून तो पुन्हा नवा सूर्य होतो. प्रकाशाने उजळून गेलेल्या स्वतःसोबत इतरांनाही तेज देतो. याचसाठी त्याचं असणं अख्ख्या घराचं चमकणं असतं. याचसाठी त्याचं असणं अख्ख्या घराचं चमकणं असतं. दूर लोटून स्वतःची दुःख इतरांसाठी आयुष्य वाहणाऱ्या या वंशाच्या दिव्याचं कौतुक लोकांना जरा जास्तच असतं. या वंशाच्या दिव्याचं कौतुक लोकांना जरा जास्तच असतं. अच्छा, खूप छान कविता, खूप छान कविता. म्हणजे तिनं मुलांच्या वेदनेला सुद्धा स्पर्श केला, वाचा फोडलेली आहे आपण म्हणायला. पण मी या कवितेकडे थोडंसं वेगळ्या नजरेनं बघतोय. मी या कवितेकडे वेगळ्या नजरेनं थोडंसं बघतोय. या कवितेमध्ये सुद्धा मला बाबासाहेब आंबेडकर नावाचा एक मोठा दिवा दिसतोय. महात्मा फुले नावाचा एक मोठा दिवा दिसतोय प्रणाली. कारण यांनी रात्री रात्री जागून काढल्या हां आणि आमच्या आयुष्यामध्ये प्रकाश निर्माण करण्याचं काम केलं. बघा ना, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इतके अपार कष्ट सहन केले. महात्मा फुले स्वतःचा जीव धोक्यात घातला. हां, आपल्या सगळ्या कुटुंबाची ससे होलपट झाली, पण ही माणसं हरली नाहीत. ही माणसं लढली आणि यांनी सगळ्यांनी सगळं जग प्रकाशाने उजळून टाकण्यासाठी एक मोठं मिशन चालवलं, एक मोठं क्रांतिकारी आंदोलन चालवलं. मला या कवितेमध्ये दस्तूर खुद्द बाबासाहेब दिसले, शाहूराजे दिसले, अण्णाभाऊ साठे दिसले, बाबासाहेब दिसले. चला आपण आता कुंभार सरांच्याकडे वळूया. कुंभार सर, तुमच्याकडं वेगळ्या विषयावरची काही कविता असेल तर ऐका. सरांनी मगाशी एक सरांनी विषय घेतला तर भोंदू बाबांच्या बद्दलचा, की जे शाहू फुले आंबेडकर गाडगेबाबा असतील किंवा
आत्ताच नुकते दाभोळकर पानसरे कलबुर्गी असतील, त्यांनी जो जातीय व्यवस्था असेल किंवा अंधश्रद्धा असतील तो जो मिटवण्याचा प्रयत्न केला, त्या धाटणीची एक कविता की पानसरे दाभोळकर इथे कुणाला रुचत नाही, पानसरे दाभोळकर इथे कुणाला रुचत नाहीत, पण देह मारून विचार कधी मरत नाही, पण देह मारून विचार कधी मरत नाहीत, धर्माच्या नावाखाली आज धंदे फोफावतात, धर्माच्या नावाखाली आज धंदे फोफावतात, भोंदूंचे हे निर्लज्ज खेळ कुठेच थांबत नाही, की अंगात येतो देव म्हणत देहाला हात घालतात, अंगात येतो देव म्हणत देहाला हात घालतात, तो स्पर्श नव्हे असे बलात्कार इथे थांबत नाहीत, की दानपेटीत पैसा टाकत पापे झाकली जातात, दानपेटीत पैसा टाकत पापे झाकली जातात, पण अन्यायाचे जड तराजू, अन्यायाचे जड तराजू जराही हलत नाहीत, की माणुसकीच्या नात्याला ही काळी नजर जळते, माणुसकीच्या नात्याला ही काळी नजर जळते, अंधश्रद्धेच्या नावाखाली इथे बुद्धी गहाण पडते, कपाळावरच्या टिळ्यामागे काळे मन लपते, कपाळाच्या टिळ्यामागे काळे मन लपते, आणि श्रद्धेच्या बाजारात सामान्यांची मान कापते, आणि श्रद्धेच्या बाजारात सामान्यांची मान कापते, पुरोगामी म्हणवणारेही आता मौन पाळतात, पुरोगामी म्हणवणारेही आता मौन पाळतात, सत्याचे गळे इथे रोज सहज दाबले जातात, पण लक्षात ठेवा मशाल विजून सूर्य थांबत नाही, पण लक्षात ठेवा मशाल विजून सूर्य थांबत नाही, आणि रक्ताने लिहिलेला इतिहास कधीच संपत नाही, रक्ताने लिहिलेला इतिहास कधीच संपत नाही. खूप छान, खूप छान. फुले शाहू आंबेडकर या विचारधारेमध्ये पानसरे, दाभोळकर, कलबुर्गी, गौरी लंकेश कितीतरी नावं घ्यावी, कितीतरी नावं घ्यावी, म्हणजे की ती विचारधारा संपवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न होतोय. पण या कवितेमधून आपल्याला सांगितलं गेलं की माणसं मारून त्यांचा विचार काही संपत नाही आहे. अशा पद्धतीचे खूप सुंदर अशा पद्धतीचा विचार या कवितेमधनं खरं तर सर तुम्हाला धन्यवाद द्यायला पाहिजे. मी सरांच्याकडे, नाईक सरांच्याकडे माईक सोपवतो आहेच तो, पण तुम्ही आता समारोपाकडे येताय आणि आपण आता समारोप करूया. ठीक आहे. हे कवी संमेलन खऱ्या अर्थानं खूप सुंदर झालं, संस्मरणीय झालं, खूप छान रंगलं, आणि आपल्याला पाहणारे सर्व रसिक श्रोते, फुले शाहू आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, शिवराय तथागत बुद्ध यांचे सगळे अनुयायी आणि तमाम माझे भारतीय भाऊ बहीण हे सगळे आपल्याला बघतायत, तर त्यांच्याप्रती आपण मनपूर्वक ऋण व्यक्त करूया की त्यांनाही धन्यवाद आपण देऊयात की हा एक सुंदर कार्यक्रम त्यांच्यासाठी या ठिकाणी संपन्न होतोय. खरं तर आज खूप विविधांगी चर्चा झाली. फुले शाहू आंबेडकरी चळवळीची सद्यस्थिती, तरुणांनी काय केलं पाहिजे आणि कोणत्या विचारांवरती आता काम केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टींची एक चर्चाही झाली, आणि तितकंच सुंदर सुंदर कविता या ठिकाणी आपल्याला प्रणालीकडून आणि अजिंक्य कुंभार यांच्याकडून ऐकायला मिळाल्या, आणि संपादक हेमंत तेलवेकर सरांनी सुद्धा या चर्चेत रंगत आणली आणि काही महत्त्वाचे मुद्दे त्यांनी मांडले. या कवी संमेलनाच्या अखेरच्या पर्वाकडं मी येणार आहे आणि माझी एक कविता सादर करून आपण या कवी संमेलनाला विराम देणार आहोत. मी फक्त एवढंच सांगेन सर की आजची परिस्थिती ही खूप भयानक आहे. तथागत बुद्धांच्यापासून शिवराय फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठेंनी जे एक स्वप्न बघितलं, समतेचं स्वप्न बघितलं, त्या स्वप्नाला सुरुंग लावण्याचं काम इथली निर्दयी व्यवस्था करते, आणि हे आपल्याला रोखायचं आहे. या सगळ्या महामानवांचे अनुयायी म्हणून आपल्यावरती ही फार मोठी जबाबदारी आहे, आणि आपल्याला या संविधानाच्या परिप्रेक्षामध्ये काय करायचं, संविधानानं जो आम्हाला अधिकार दिला आहे, आम्ही स्वप्न तर बघू शकतो, पण आमचा स्वप्न बघण्याचा अधिकार सुद्धा आज हिरावून घेतला जातो, अशी परिस्थिती. आणि अशा काळामध्ये आम्ही संविधानाच्या परिप्रेक्षामध्ये आम्ही लढणार आहोत. आम्ही हे जग आणखी उन्नत आणि सुंदर बनवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. आम्ही आमच्या मनातली जात काढून टाकणार आहोत, जातीची वाद जाळून खाक करणार आहोत, आणि आमच्या प्रत्येकाच्या काळजामध्ये, इथल्या प्रत्येक माणसाच्या काळजामध्ये माणुसकीची ज्योत आम्हाला प्रज्वलित करायची आहे. आणि हा जो काही निर्दयतेचा, विषमतेचा, अमानुषतेचा, विकृतीचा सगळा अंधार जो आहे, गर्द अंधार, निबिड अंधार, तो आम्हाला अंधार जाळून टाकायचा आहे. आणि मग हे आम्ही कधी करणार आहोत, तर आम्हाला प्रेम करता आलं पाहिजे, आम्हाला माणसांना जोडता आलं पाहिजे, आम्हाला इतरांचा आदर करता आला पाहिजे,
आम्हाला जातीच्या धर्माच्या कुंपणाच्या बाहेर जाऊन आम्हाला माणुसकीनं वागता आलं पाहिजे. तर हे करण्यासाठी आपण काही एक कृती कार्यक्रम आखला पाहिजे असं मला वाटतं. हाच आपल्या चळवळीचा खरा अजेंडा आहे की आम्हाला माणूस व्हायचं आहे आणि आम्हाला इतरांनाही माणूस करायचं आहे. आणि हे खऱ्या अर्थानं फुले शाहू आंबेडकरांचं अण्णाभाऊंचं स्वप्न आहे. मी माझी शेवटची कविता म्हणजे या संमेलनातली या मैफिलीतली ही कविता या ठिकाणी सांगतो. या कवितेतून आशय हाच आहे की आपण लढायचं आहे आणि आपण आता काय करायला पाहिजे असाच एक संदेश ही कविता देते. मी खरं तर कवितेवर त्या बोलणार नाही. त्या कवितेवर नंतर तुम्ही बोला अथवा आपण तो सगळा निर्णय आपल्या रसिक श्रोत्यांच्यावरती सोपवून देऊया. परंतु आत्ता आपल्याला काय करायचं आहे तर आम्हाला फाईट करायची, आम्हाला लढायचं आहे, आम्हाला संघर्ष करायचा. आणि हा संघर्ष सगळ्या पातळ्यांवरचा आहे. आम्हाला वाचावं लागेल, आम्हाला संशोधन करावं लागेल, आम्हाला अभ्यास करावा लागेल, आम्हाला लिहावं लागेल, आम्हाला गाणं म्हणावं लागेल, आम्हाला जी कृती इथल्या समाज परिवर्तनासाठी करायची आहे ती कृती आम्हाला करायची आहे. तर मी कविता सादर करतोय. कवितेचं शीर्षक आहे आज माझा मोर्चा आहे. आज माझा मोर्चा आहे. की तुझी माझी भेट झाली आणि मी गेलो सुखावून. तुझी माझी भेट झाली आणि मी गेलो सुखावून. तूही बोलत गेलीस भरभरून. तुझी माझी भेट झाली आणि मी गेलो सुखावून. तूही बोलत गेलीस भरभरून. तू रंगवीत होतीस स्वप्नचित्र मी चिंब त्या रंगात. तू रंगवीत होतीस स्वप्नचित्र मी चिंब त्या रंगात. किती वेळ बोललीस राणी अजिबात थकली नाहीस अजिबात. तू रंगवीत होतीस स्वप्नचित्र मी चिंब त्या रंगात. किती वेळ बोललीस राणी थकली नाहीस अजिबात. तुझं बोलणं ऐकून किती मोर नाचले मनात. तुझं बोलणं ऐकून किती मोर नाचले मनात. अगं पाऊस बनून मुसळधार मला टाकलंस भिजवून. अगं पाऊस बनून मुसळधार मला टाकलंस भिजवून. आणि स्वप्नांचे अंकुर सारे मनात आले उगवून. स्वप्नांचे अंकुर सारे मनात आले उगवून. म्हणालीस राजा एक वचन हवंय मला. म्हणालीस राजा एक वचन हवंय मला. जगणं मरणं तुझ्या सवे अंतर नाही तुला. मी म्हणालो ठीक आहे. मी म्हणालो ठीक आहे पण निघू का ग राणी. मी म्हणालो ठीक आहे पण निघू का ग राणी. किती झालीस दुःखी लगेच डोळ्यात आलं पाणी. मी म्हणालो ठीक आहे निघू का ग राणी. किती झालीस दुःखी लगेच डोळ्यात आलं पाणी. मलाही वाटलं वाईट मग मी गेलो बोलून. मलाही वाटलं वाईट मग मी गेलो बोलून. वाईट नको वाटून घेऊ. वाईट नको वाटून घेऊ. झाली ही सुखाची चर्चा आहे. मलाही वाटलं वाईट मग मी गेलो बोलून. वाईट नको वाटून घेऊ ही सुखाचीच चर्चा आहे. पण सखे मला आता निघावंच लागेल. पण सखे मला आता निघावंच लागेल. कारण आज माझा मोर्चा आहे. कारण आज माझा मोर्चा आहे. कारण आज माझा मोर्चा आहे. धन्यवाद. मी मोर्चा नेला नाही. मी ह्या अर्थाची कविता संदीप खरेंची का कोणाची कविता पण ही प्रेमापेक्षा देखील समाजाला समाजाच्या दुःखांना महत्त्व देणारी कविता आपण सादर केली आणि खूप सुंदर असा संदेश या कवी संमेलनाच्या अंती आपण दिलेला आहे. म्हणजे प्रेम करावंच, माणसानं प्रेम केलंच पाहिजे. माणूस पण जपण्यासाठी प्रेम आवश्यक आहे पण प्रेमापेक्षा देखील कर्तव्य श्रेष्ठ आहे हे संदेश देणारी कविता आपण सादर केलीत. मी तुमचं मनापासून धन्यवाद देतो, आभार मानतो. प्रणाली कुंभार सर, तुम्ही देखील वेळात वेळ काढून आजच्या या कवी संमेलनावर उपस्थित राहिलात आणि खूप बहारदार असा कवी संमेलनाचा कार्यक्रम. मला निश्चितपणानं खात्री आहे की हा कार्यक्रम आपला जेव्हा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती जाईल तेव्हा लोक रसिक प्रेक्षक त्याचं रिअली एन्जॉय करतील असं मला खात्री वाटते. मी तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि हे कवी संमेलन संपलं असं जाहीर करतो. जय भीम, जय भारत. जय भीम, जय भारत. धन्यवाद. थँक्यू.